आकाशवाणी पुणे. माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीपात 140 लाख हेक्टरवर लागवडीचं उद्दिष्ट. देशात 20 चाचण्यांनंतर सापडतो एक कोरोनाबाधित. पुण्यातल्या कोरोनाबाधितावर प्लाझ्माचा प्रयोग यशस्वी. राज्यातल्या 6 जिल्ह्यात सिरो सर्वेक्षण सुरू. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई आणि एकनाथ महाराजांच्या पालख्यांचा पायी वारी सोहळा रद्द. आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढणार. आता सविस्तर बातम्या. कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्नधान्याची गरजही बदलणार आहे, हे लक्षात घेऊन कृषी विभागानं आगामी खरीप हंगामाचं नियोजन करावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते. सर्व जिल्ह्यांचे संपर्क मंत्री जिल्हाधिकाऱ्यांसह बैठकीत सहभागी झाले होते. दर्जेदार पिकं घेऊन त्यांची निर्यात क्षमता वाढवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात सुमारे 140 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून 40 लाख मेट्रिक टन खतं उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य असून त्याला धक्का न लावता विकास व्हावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसूचनेबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी काल चर्चा केली. त्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. येत्या सोमवारपासून देशांतर्गत प्रवासी विमानसेवा सुरू होत असून त्यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. येत्या 1 जूनपासून सुरू होत असलेल्या 200 रेल्वे गाड्यांच्या आरक्षणालाही काल सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. पहिल्या 2.5 तासातच 4 लाख तिकिटांचं आरक्षण झाल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. देशात आतापर्यंत 26,15,920 जणांची कोरोना विषाणू चाचणी केली असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ICMRनं म्हटलं आहे. जानेवारीमध्ये केवळ पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत या चाचण्या होत होत्या. आता त्यासाठी देशात 386 सरकारी आणि 173 खासगी प्रयोगशाळांना मंजुरी देण्यात आली आहे. देशभरात कोविड-19च्या चाचण्यांचा वेग 1000 पट वाढला आहे. सध्या दररोज 1 लाख चाचण्या करण्याची क्षमता असून 20 चाचण्या केल्यानंतर एकच कोरोनाबाधित सापडतो आहे. देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या काल 1,12,359 झाली. त्यापैकी 45,300 रुग्ण बरे झाले आहेत. 3,435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल 2,345 नव्या रुग्णांचं निदान झालं. एकंदर 41,642 रुग्णांपैकी 28,454 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 11,726 रुग्ण बरे झाले असून 1,454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे. ससूनमध्ये 10 आणि 11 मे रोजी एका कोविड-19 रुग्णाला प्लाझ्मा देण्यात आला होता. त्या रुग्णाची प्रकृती सुधारली आहे, अशी माहिती अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी काल दिली. 6 मे रोजी पुण्यातील कोविड-19चे पहिले रुग्ण नायडू रुग्णालयातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांनी शरीरातील प्लाझ्मा ससून रुग्णालयाला दिला. त्यामुळे एका गंभीर रुग्णाचा प्राण वाचला आहे. कोविड-19 विषाणूचा समुदायातला प्रसार आणि त्याच्या विस्ताराची माहिती संकलित करण्याच्या उद्देशानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे राष्ट्रीय सिरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. राज्यात 6 जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये हे सर्वेक्षण केलं जात आहे. याचाच एक भाग म्हणून काल अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या नांदुरखी खुर्द इथं ICMRचे प्रतिनिधी डॉक्टर प्रमोद जमाले यांच्या पथकानं 40 व्यक्तींचं सिरो सॅम्पल घेतलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. आता कोरोना प्रतिबंध विषयक काही बातम्या थोडक्यात. अमरावती जिल्ह्याकरता कोरोनासाठी अतिरिक्त 68 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून
मागील 60 दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारावर आरोग्य विभागानं 5.25 कोटी रुपये असा विक्रमी खर्च केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आलेल्या क्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले होते. 13 पैकी 7 झोनमध्ये मागील 28 दिवसात एकही कोविडचा रुग्ण आढळून न आल्यामुळे हे झोन वगळण्यात आले आहेत. साताऱ्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 8 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानं त्यांना काल रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यात आगामी काळात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाहीत तर जिल्हा 1 जून रोजी कोरोनामुक्त होईल असा विश्वास जिल्ह्याचे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल व्यक्त केला. सिंधुदुर्ग स्थानकातून 3री श्रमिक विशेष रेल्वे काल मध्य प्रदेशातल्या जबलपूरकडे रवाना झाली. एकंदर 1013 कामगार या रेल्वेनं स्वगृही रवाना झाले. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 45 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बुधवारी रात्री 35 जणांचे कोरोना अहवालही निगेटिव्ह आले आहेत. जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळेला ICMRची मान्यता काल मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील नमुने तपासण्यासाठी आता विलंब लागणार नाही. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह विजयकुमार लडकत, पुणे. कोविड-19 या आजारातून पूर्णपणे बरे झालेले पुण्यातले 35 जण पुन्हा कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं असलं तरी त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. त्यातून कोरोना विषाणूची नव्यानं साथ पसरण्याची शक्यता नाही असा खुलासा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतरही सुमारे 3 महिन्यांपर्यंत त्याच्या शरीरात कोरोनाचा मृत विषाणू सापडू शकतो. मात्र त्यापासून इतरांना धोका होण्याची शक्यता नाही असं राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून सुमारे 8 ते 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्यानं नागरिकांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला रक्ताची जास्त गरज असताना भीतीपोटी अनेक रक्तदाते पुढे आलेले नाहीत. शिवाय रक्तदान शिबिरांची संख्याही टाळेबंदीमुळे घटली आहे. पैठणहून निघणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीसह 4 मानाच्या पालख्यांचा पायी वारी सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्र्यंबकेश्वरहून निघणारा संत निवृत्ती महाराज यांचा, मुक्ताईनगरमधून निघणारा संत मुक्ताईबाई यांचा आणि सासवडमधून निघणारा संत सोपानदेव महाराज यांचा पायी पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. या सर्व पालखी सोहळ्यांचं प्रस्थान ठरलेल्या दिवशीच होणार असलं तरी दशमीपर्यंत पालख्या आपापल्या गावीच मुक्कामाला राहतील आणि नंतर अवघ्या 30 वारकऱ्यांबरोबर एकादशीला विविध वाहनातून पंढरीला विठुरायाच्या भेटीसाठी जातील. या निर्णयानंतर आता देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबद्दल राज्य शासन काय निर्णय घेतंय याच्याकडे अवघ्या वारकरी संप्रदायाचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्या अत्यावश्यक म्हणून वापरात असलेल्या N95 मास्कच्या दर निश्चितीबाबत भूमिका स्पष्ट करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्र सरकारला दिले. या मास्कचा अत्यावश्यक साधनसामग्रीत समावेश असतानाही त्याची चढ्या दरानं विक्री होत असून अनेक ठिकाणी काळा बाजार होत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावरून हे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईत कोविड-19चं हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीचा पुनर्विकास करावा यासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. गेल्या सरकारनं धारावीचा पुनर्विकास करण्याची घोषणा करून सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे. या प्रकल्पामुळे रोजगार वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. याबाबत लवकरच एक बैठक बोलवावी अशी विनंती आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी गेल्या 2 महिन्यांपासून बंद असलेली एसटी महामंडळाची बससेवा पुन्हा सुरू होत आहे. एका बसमध्ये एका वेळी 22 प्रवासी योग्य अंतर राखून प्रवास करू शकणार आहेत. बसच्या प्रवास दरात किंवा सवलतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नेहमीप्रमाणे मिळणाऱ्या सवलती आणि नियमित भाडंच घेतलं जाणार आहे. लातूर विभागात 40 बस चालवल्या जाणार असून सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत
जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होत असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत झालेला असताना केंद्र सरकारकडून मात्र त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी काल केला. केंद्रानं जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्येही राज्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आलं असून मुंबई आणि महाराष्ट्राला केंद्राकडून सतत सापत्न भावाची वागणूक दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला. कोरोनाच्या निमित्तानं मुंबईतले महत्वाचे उद्योग गुजरातकडे वळवण्याचा केंद्राचा डाव असून तो आम्ही हाणून पाडू असं त्या म्हणाल्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29व्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना काल ट्विटरद्वारे अभिवादन केलं. काँग्रेस पक्षानंही राजीव गांधी यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीव गांधींनी देशात दूरसंवाद आणि संगणक क्षेत्राची केलेली पायाभरणी आज महत्त्वपूर्ण ठरत आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत राजीव गांधी यांना अभिवादन केलं. यवतमाळ जिल्ह्यात खत पुरवठ्यासाठी रॅक पॉइंट हा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे इथे आहे. या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्यात खत पोहोचवणं अडचणीचं जातं. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना खतांचा पुरवठा सुलभतेनं करण्यासाठी चंद्रपूर आणि नांदेड इथे खतांचा रॅक पॉइंट द्यावा अशी मागणी संपर्कमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत मांडली. ही मागणी मान्य करण्यात आल्यानं जिल्ह्यात आता खतांसाठी 3 रॅक पॉइंट होणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदी अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस साठून असल्यानं त्रस्त शेतकऱ्यांनी काल घरातील कापूस रस्त्यावर आणून पेटवत आंदोलन केलं. इचोरी आणि अन्य गावात हे लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस पदाधिकारी सिकंदर शहा यांच्या नेतृत्वात 8 ते 10 शेतकऱ्यांनी सुरक्षित अंतराचं पालन करत तोंडाला मास्क बांधून हे आंदोलन केलं. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. काल दुसऱ्या दिवशी 75 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभऱ्याला सरासरी 3,750 इतका दर मिळाला. तूरही 314 क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. तुरीला सरासरी 5,100 रुपये इतका दर मिळाला. पर्यटन तालुका म्हणून दर्जा मिळवलेल्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातली समृद्ध निसर्ग परंपरा लक्षात घेता तिथं चित्रनगरीसारखा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव खासदार अमोल कोल्हे यांनी सादर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच चित्रपट उद्योगाशी संबंधित लोकांची बैठक घेतली. त्यावेळी कोल्हे यांनी हा प्रस्ताव सादर केला. टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या तमाशा कलावंतांना आणि इतर वादकांना आर्थिक मदत देण्याची मागणीही कोल्हे यांनी यावेळी केली. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात चोरी झालेल्या 6 मोटारसायकली गोंडरे गावातल्या विहिरीत सापडल्यानं लोक अचंबित झाले आहेत. काल सकाळी हा प्रकार उघडकीला आला. यातील 5 मोटारसायकली गोंडरे गावातल्या लोकांच्याच असल्याचं सांगितलं जातं. त्या गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या वेळी चोरीला गेल्या होत्या. काल विहिरीच्या पाण्याचा उपसा होत आल्यानंतर तळामध्ये त्या दिसल्या. महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोककलावंत छगन चौघुले यांचं काल कोविड-19 रोगामुळे निधन झालं. मुंबईत अंधेरीच्या 7 हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं महाराष्ट्र एका मोठ्या लोककलावंताला मुकला आहे. छगन चौघुले यांना खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली या गाण्यानं विशेष ओळख मिळवून दिली. हवामान. उम्पुन चक्रीवादळानं 72 बळी घेतले असून आता त्याचं रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झालं आहे. मात्र त्याच्या प्रभावामुळे आज आसाम, मेघालयात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. या चक्रीवादळामुळे निकोबारमध्ये 6 दिवस आधीच आलेला मान्सून तिथेच थांबला. त्यामुळे तो अंदमान आगमनाचा आजचा मुहूर्त गाठेल असं दिसत नाही. राज्यात हवामान कोरडं आहे आणि ते तसंच राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू लागली असून ती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. यंदाच्या खरीपात 140 लाख हेक्टरवर लागवडीचं उद्दिष्ट. देशात 20 चाचण्यांनंतर सापडतो 1 कोरोनाबाधित. पुण्यातल्या कोरोनाबाधितावर प्लाझ्माचा प्रयोग यशस्वी. राज्यातल्या 6 जिल्ह्यात सिरो सर्वेक्षण सुरू. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई आणि एकनाथ महाराजांच्या पालख्यांचा पायी वारी सोहळा रद्द. आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात.
तुम्ही मात्र घरीच राहा, निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी. नमस्कार.